ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरू डॉक्टर श्री कृष्ण देशमुख म्हणजेच आमचे डॉक्टर काका यांना मी साष्टांग नमस्कार घालते. इथे बसलेले माझ्यासमोर सगळे जे श्रोते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करते. आमच्या आशाताई इथे आहेत, सव्यसाची गटाच्या अतिशय प्रेम करणाऱ्या आणि अतिशय बळ देणाऱ्या आम्हाला सगळ्यांना, त्यांनासुद्धा वंदन करते. आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे हे इकडचे जे आयोजक आहेत, मला आता नावं घेता येणार नाही आहेत, पण आयोजक म्हटल्यावर त्यांची टीम आणि हे सगळं आता तुम्ही समजून घ्या. सकाळी जेव्हा इथे आले त्यावेळी इतकं चित्त प्रसन्न झालं मंदिर बघितल्या क्षणी. आत आल्या क्षणी असं वाटलं की किती सुंदर परिसर आहे आणि इथे मूर्ती आणि हे सगळं पाहिल्यावर तर आहेच. तर या सगळ्याचा असा एक एकत्रित परिणाम म्हणून असं म्हणूया की खरोखरच उन्हाळ्याचा या दिवसात इतक्या कडक उन्हात आपण आत्ता इथे एवढे तास एकत्र आहोत अशी खरंच ही जाणीव मला तरी असं वाटतंय की आपण आता अधेमध्येच फक्त म्हणतोय हां जरा उकडतंय हां, पण खरं तर आपण घरी याच्यापेक्षा जास्त बोलतो की बाई हा उन्हाळा कधी हा संपायचा. आज सकाळपासून मला तरी असं जाणवतंय, मला असं वाटतं की माझा जो आत्ता हा जो भाव आहे तोच तुमचा असावा. कारण खरोखर आपण सगळेजण सकाळपासून अत्यंत छान प्रसन्न चित्ताने आणि या म्हणजे स्थळ काळाचं जे म्हणतात ना स्थलाचं महात्म्य असतं. आणि जशा आपल्या आचार्या येऊन गेल्या, त्या अलकाताई येऊन गेल्या, त्या पण मूर्तिमंत धबधबा आहेत चैतन्याचा. सीमाताई ज्यांचा हा संकल्प आहे की इतके 2 छान शिबिरं आमची झाली आणि आता हे 3रं होऊ म्हणजे आता आज संपेल, हे झालंय म्हणजे चिंतन मांडून झाल्यावर झालं. तर अशा पद्धतीने हे जे चैतन्य आपण अनुभवतोय ना किंवा ही जी चित्ताची प्रसन्नता आहे ना, खरं तर म्हणायचं तर हा सत्संग पहिली गोष्ट केवळ आणि केवळ एवढ्यासाठीच. बाकीचे विषय पुढचे, बाकी कोण अभ्यास करताय का म्हणजे कशा पद्धतीने जातोय, काय विचार चाललाय, हे सगळं नंतरचं. पण सगळ्यात महत्त्वाचं एकत्र येऊन सगळेजण एकच आनंदाचा अनुभव घेत आहेत. हा अक्षरशः आत्ता सांगते, आत्ता इथे आल्यापासूनचा जो काही मला आत्ता थोडंसं जे वाटलं ते तुमच्यासमोर आधी बोलले. आणि आत्ता जसं यांनी एक गाणं सादर केलं तर मी निश्चित असं म्हणेन की आमच्या आचार्य जयश्रीताईंचा आशीर्वादच माझ्या अभंगाच्या आधी मिळाला. कारण त्यात जे लिहिलेलं होतं तोच माझा अभंग आहे. म्हणजे काय, एकनाथ महाराजांनी त्यात जो भाव व्यक्त झालाय, तो काही जो विचार व्यक्त झाला ना, अगदी तोच विचार माझा आपला आता जो काही निवडलाय हा, तो त्या एकनाथ महाराजांच्या अभंगातून तोच विचार आपण करणार आहोत. केवळ आणि केवळ आनंदाचा. अतिशय सुंदर. म्हणजे मी आत्ता मगाशी आपलं सीमाताईंचं, अलकाताईंचं, त्यानंतर सीमाताईंचं असं सगळं झाल्यानंतर मी म्हटलं आता काय बरं मांडायचं राहिलं, काही तर राहिलं नाही. कारण आपण आधी काय म्हणतो, संत सगळं एकच सांगतात, काही विचार म्हणजे जे काही सांगायचे ते येऊन काय सांगतात, आत्मस्वरूपाचा विचार, बस एकच सांगतात. मग अलकाताईंचं झाल्यावर म्हटलं अरे हेच तर आत्ता आपल्या सगळ्या याच्यात होतं, किती सुंदर मांडलं अलकाताईंनी. आत्ता सीमाताईंचं झाल्यावर म्हटलं अरे मग आता काय तो बघून घेईल असं मी म्हटलं आणि आता मी सुरुवात करते. हा अभंग
चिंतनाला घेतलाय तो मांडायला सुरुवात करते. आधी अभंग जरा वाचून दाखवते. अत्यंत सुंदर संतांची तेजाक्षरं असतात. हे इतकं आपल्याला जेव्हा आपण अभंग वाचायला सुरुवात करू किंवा ऐकायला तुम्ही सुरुवात कराल तेव्हा इमिजिएट आपल्याला तो अनुभव येतो की किती तेजाक्षरं असतात. कारण तेजाक्षरं का म्हणायचं, जशीच्या तशी ती आपल्या चित्तावर उमटतात, त्यामुळे ती तेजाक्षर. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. व्यापक विठ्ठल नाम तेव्हाची होईल, जेव्हा ते जाईल मी तू पण. आपुले ते नाम जेव्हा ओळखील, व्यापक साधेल विठ्ठल तेणे. आपुले ओळखी आपणची सापडे, सर्वत्र ही जोडे विठ्ठल नाम. नामाविण जन पशूच्या समान, एका जनार्दनी जाण नाम जप. आता असं बघितल्यावर सगळं कळलेलं आहे. मी म्हटलं ना तेजाक्षरं असतात, अशीच्या अशी इथे उमटतात आपल्याकडे. पण आता आपल्याला नामजपाचं शिबिर सुरू आहे. या शिबिरातून निश्चित द्यायचंय काय, काय विचारांची काय संगती आहे. जसं सीमाताईंनी आत्ताच चिंतन मांडलं की ह्या नामाचं मी काय करायचं, मी कसं घ्यावं, ते नाम घेतल्याने मला काय त्याचा काही उपयोग होणार आहे का, मी नाम कसं घ्यावं आणि त्याचा परिणाम काय असेल, हा सगळा भाग आत्ता या चिंतनातनं ऐकला आपण. मग नामजप शिबिराचा उद्देशच हा आहे की इथे आपण येणारे सगळं आपलं त्या भगवंतावर अपार प्रेम आहे. इथे कोणीही असं येणारच नाही. इथे या खुर्चीवर बसलेले सगळे जण आहेत की ज्यांचं नितांत प्रेम आहे या भगवंतावर. आणि या भगवंतावर जे नितांत प्रेम आहे ना, तो भगवंतच तू आहेस असं संत सगळ्या अभंगातून आणि इवन शास्त्र सुद्धा सगळं हेच मानतं की जे जे तू भगवंत म्हणतो आहेस ना तेच तू आहेस. म्हणजे आपण इथे सगळे बसलेलो जे आहेत ते मुळात कोण आहोत, जे आपण भगवंत म्हणतोय ना तेच तत्व मी आहे. आणि हे जाणण्यासाठी पुन्हा पुन्हा स्मरण करण्यासाठी आपण सगळे एकत्र येतो. एकांतात म्हणजे आपल्या आपल्या घरी वगैरे सगळं आपली आपली जी साधना चालू आहे तिथे तर आहेच, पण या सत्संगातून अजून एक गोष्ट ही घडते. जसं मगाशी म्हटलं नाम आणि स्मरण या ज्या दोन्ही सगळ्याचे शास्त्रीय अर्थ आपल्याला पहिल्याच प्रवचनातून कळलेले, त्यामुळे ते रिपीट करण्याची आता काही गरज नाही. कारण तो जो शास्त्राचा बेस आहे तो सगळा उलगडला गेला सकाळच्या ह्याच्यातून. आणि आता त्यानंतरच्या प्रवचनात त्यात आपण साधनेत कसं असावं आणि तेच जीवनात कसं अप्लाय करावं या दोन्हीची सांगड दुसऱ्या सत्रात झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, अभंगच असा समोर आहे की शास्त्र, साधना आणि जीवन या तिन्हीचा मेळ बसतो का नाही, तर बसतोच. तर मग हा कसा बसतो हे सांगणारा हा अभंग एकनाथ महाराजांचा. आणि आपण आत्ता जसं म्हटलं की नाम घेतोय ते कुठपर्यंत, नामाची उंची कुठपर्यंत, नामाची उंची म्हणजे घेण्याची. नामाचा स्तर काढणारे आपण कोणीही नाही, पण ती निश्चित विशिष्ट उंचीवर आहे का नाही, आपण घेतोय का नाही, हे तपासणं म्हणजे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. अगदी ते आपल्याला आपलंच कळतं, ते कोणी येऊन सांगावं लागत नाही. सद्गुरूंचं स्मरण हे आपल्याला सांगत असतं की आपलं नाम बरोबर ट्रॅकवर आहोत की नाही. हा तो शब्द आहे. मी ट्रॅकवरनं घसरले की मग आपण माझ्या किती माळा झाल्या, मी काय केलं, मी असं सुरू होतं. तो ट्रॅकवरनं घसरलेला काळ. पण तेच आपण ज्यावेळी तू 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 असं म्हणायला लागतो तेव्हा आपण ट्रॅकवर. सत्य तू विठ्ठला. आता आपण अभंगाकडे वळतोय तर तेव्हा व्यापक विठ्ठल नाम तेव्हाची होईल. आपण सकाळपासून आत्ता सगुण निर्गुण याचा सगळा विचार अतिशय चांगल्या पद्धतीने केला. हरिपाठात आता ऐकता म्हणजे हे दोन ऐकताना माझ्या डोक्यात एकदम विचार आला की हरिपाठात ज्ञानोबांनी काय म्हटलंय, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. असोनी संसारी म्हणजे पहिलं आपल्याला काय सांगितलंय की आपण सगळ्यांनी पहिलं पक्क केलं पाहिजे की मी प्रापंचिक आहे.
सगळ्यात महत्त्वाचं, मी संसारात आलेलो आहे, मी प्रापंचिक आहे, हा पहिला भाग. त्यामध्ये कुठलीही अरे का रे, असं का बरं, हे करूनही आता काही उपयोग नाही, मी आहे. मग आता काय, पुढे काय, जिव्हे वेगू करी. मग हे जे जिव्हे वेगू करी सांगितलंय ना, तो भाग आलाय, तो नामाचा भाग आलाय, अतिशय सुंदर असा नामाचा. आणि त्यातच हरिपाठात काय सांगितलंय, सगुण निर्गुण, गुणाचे अगुण. लक्षात घ्या, इथे आपण हा अभंगाचं, जेव्हा आपण अभंगाची उकल करायला जातो ना, तेव्हा बरोबर आपल्याला इतर रेफरन्सेस पण जर लावता आले ना, तर आपल्याला उकल जास्त चांगली करता येते. असं हरिपाठात का म्हटलंय, आपण सकाळपासून सगुण निर्गुण, सगुण निर्गुण, सगुण निर्गुण, गुणातीत असलेलं काय आहे, तर हे नाम आहे. गुणातीत, अगुण हा जो आहे ज्ञानोबांनी मुद्दाम वापरलेला तिथे हे आहे, तो जो वापरलेली संकल्पना आहे ना ती. आणि एक्झॅक्टली आत्ता आपण एकनाथांचा अभंग बघतोय, तिथे व्यापक विठ्ठल नाम. आता हे जे व्यापक आहे ना, ते म्हणजे अगुण आहे. एवढा साधा भाग सरळ लावून घ्यायचा. संगती इतकी सुंदर, जर जेव्हा संगती लागायला लागते ना, आपोआप ते अनुसंधान, ते विचार आपल्याला बरोबर परम प्राप्तव्य, परमार्थ, परम प्राप्तव्य. परम म्हणजे काय, श्रेष्ठ. प्राप्तव्य म्हणजे काय, मला जे प्राप्त करायचं, अर्थ मला काय करायचंय, तर मी जे माझ्या स्वरूपापासून, आता मी ज्यावेळी म्हणते तेव्हा आपण सगळ्यांनी स्वतःला म्हणून घ्यावं की मी जे माझ्या स्वरूपापासून ढळलेले आहे, त्या स्वरूपावर पुन्हा आरूढ होण्यासाठी मला नवीन काहीही मिळवायचं नाही. अतिशय सुंदर शब्द आमचे डॉक्टर काका वापरतात, नित्य प्राप्ताची प्राप्ती. अतिशय सुंदर. जे आहेच, आज आत्ता इथे या क्षणी आपण सगळे ब्रह्म आहोतच. पण सगळ्यात महत्वाचा तो मधला जो पण आहे, म्हणून परत इथे जमलोय. कारण का, तर ते विस्मरण झालेलं आहे. ते विस्मरण माझ्या स्वरूपाचंच मला झाल्यामुळे माझ्यावर काय आलं, मी निगेटिव्हमध्ये बोलत नाहीये, पण नामस्मरणाची वेळ आली. बरोबर आहे. मला माझ्यावर, आपणच आपल्याला क्वेश्चन करणं आवश्यक असतं. जेव्हा आपण हा अभ्यासाला लागतो ना, किंवा या साधनेला लागतो ना, पहिली गोष्ट समजून उमजून करण्यामध्ये आतमध्ये इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे की मला प्रश्न पडले पाहिजे. आणि मला त्या प्रश्नांची उत्तरं शास्त्र, संत आणि सद्गुरूंच्या आधाराने जर मिळाली, तर आपला प्रवास हा बरोबर आपण स्वरूपावर आरूढ होणे इथपर्यंत पोचतो. हे 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. शास्त्र, संतांचं बोट आणि सद्गुरूंनी सांगितलेलं साधन. बस याच्या पलीकडे मला काही करायचंच नाहीये. मग आता जर मला हे पटलं, हा भाग का बोलले, तर मला हे कळलं की मी माझ्या स्वरूपापासून ढळलेले आहे. मग आता स्वरूपावर येण्यासाठी नामस्मरण चालू झालं. मग नामस्मरणाबरोबर आता हे शास्त्र, दासबोध म्हणा, सगळे कुठलेही ग्रंथ म्हणा, त्या ग्रंथांचा अभ्यास सुरू झाला, सद्गुरूंनी दिलेली साधना सुरू झाली, सगळं सुरू झालं. आणि बरं असं आहे, आमचे सद्गुरू नेहमी सांगतात, आत्ता मी थोडं ग्रंथाचं बघेन, नंतर बघू आता ते कसं विचारात आणायचं, आणि मग त्यानंतर बघू आता आचरणात कसं उतरवायचं. असं नंतर नाही चालत, सगळं एकत्रच करावं लागतं. कारण काळ, काम, वेगाचं गणित हे आपल्यालाच बसवायचं. आपल्याला इथे बसलेल्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काळ जो आहे, आपला काय जो याचा काळ आहे, तो पक्का नाही आहे. कारण मला विचारून भगवंताने नाही आणलंय मला इथे, किंवा पाठवणार सुद्धा मला विचारून नाही आहे. त्यामुळे काळाचं गणित काय आहे हे माझ्या समोर स्पष्ट नाही. म्हणजे मला किती काळ उपलब्ध आहे हे माहिती नाही. मुद्दा हा होता की मला अभ्यास, माझं हे चिंतन करताना, आणि मला जर तो आनंद, पॉइंट हा पहिला विसरायचा नाही आहे आपल्याला, कारण आनंद हेच माझं स्वरूप आहे. त्यामुळे मला जर मी आनंद रूप, मी सुखरूप आनंदरूप एकच, हे जे मी माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर मला आरूढ व्हायचं असेल, तर मला शास्त्राने सांगितलेली संकल्पना, ती ताबडतोब साधनेतलं जो विचार, तो ताबडतोब आचरणात, या 3ही गोष्टी समांतर करणं आवश्यक आहे.
हे या तिन्ही गोष्टी जेव्हा जमतील तेव्हा काय जमणार आहे याची पहिली जी हा जो अभंग आहे त्यातलं पहिलं चरण आहे ते आपल्याला सांगताय, म्हणून एवढी प्रस्तावना केली. व्यापक विठ्ठल नाम तेव्हाची होईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यापक हे नाम, आता इथे अर्थात जर संतांनी असं सांगितलं, एकनाथ महाराज म्हणतायत विठ्ठल नाम संकुचित राहून चालणार नाही असा त्याचा अर्थ आहे. उलट करायचं आपल्याला समजेल असा. मग ते व्यापक होणं संतांना, शास्त्राला, सद्गुरूंना अपेक्षित आहे. मग आता व्यापक विठ्ठल नाम म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की मग मला व्यापकता म्हणजे काय सांगा, काय बरं हे संतांनीच सांगू ठेवलेलं आहे. लगेच दुसरा चरण सांगतोय, जेव्हा ते जाईल मी तू पण. बघा बरं, दत्ताची आरती आठवा एकनाथ महाराजांची. साधी गोष्ट आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. आणि मग काय म्हणाले, मी तू पणाची झाली बोळवण. इथं काय सांगितलं, जेव्हा ते जाईल मी तू पण. आता मी तू पणाची झाली बोळवण आणि जेव्हा ते जाईल मी पण, याच्यात काही फरक आहे का? नाही. पण त्या आरतीमध्ये जे सांगितलंय ना त्यातला जो मधला भाग आहे ना तो इथे आहे. हे व्यापकता माझ्या नामाला कधी प्राप्त होईल किंवा व्यापक नाम हे मला कसं ओळखता येईल, तर हे कधी ओळखता येणार आहे, जेव्हा मनाची उन्मन स्थिती होईल तेव्हा. मितूपणाची झाली बोळवण कधी, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. आपण सकाळीच ऐकलं की मी ते परत रिपीट करत नाही, नाम ध्यान हे सगळं त्यांनी सांगितलं. ध्यानात जाणं म्हणजे काय म्हणतो, ध्यान करणं नाही, ध्यान लागणं. फार अंडरलाईन शब्द होता तो. तर ध्यान लागणं महत्वाचं आहे. व्यापकतेकडे जेव्हा जातो ना तेव्हा या गोष्टी होतात की ध्यान लागतं. आणि मितूपणाची झाली बोळवण आणि मनाची, आपण पॉइंट बघत होतो की मनाची उन्मन स्थिती होणं म्हणजे काय, मनाचा मनपणा नाहीसा होणं याला उन्मनी स्थिती म्हणतात. मी आपल्या शब्दात सांगतेय बरं का, कारण याच्या व्याख्या बाकीचं सगळं हे सगळं ग्रंथांमध्ये इथे सगळे बसलेले ते जाणतात एवढं निश्चित मला माहिती. पण एक आपल्या चिंतनातून आपण काय विचार करू शकतो की मनाचा मनपणा जाणं म्हणजे काय आहे. मनाचा मनपणा जाणं याचा अर्थ आहे, शास्त्रामध्ये जे सांगितली मनाची व्याख्या. मनाची व्याख्या काय सांगितली, मन म्हणजे काय, तर जे संकल्प आणि विकल्प करतं. संकल्प करतं, जे हवं हवं नको नको हे जे सारखं करतं त्याला मन म्हणतात असं शास्त्राने सांगितलं. आणि हा जो मनाचा मनपणा म्हणजेच काय की मनाचा हा जो स्थायी आहे ना तोच बाजूला होणं. म्हणजेच आता बघा, 3 शास्त्राने गोष्टी सांगितल्या. अनुकूल, प्रतिकूल, प्रतिक्रियांच्या बाबतीत उदासीन. आता जेव्हा आपले हे संकल्प विकल्प चालू असतात ना सारखे, हे मला हवं, हे मला नको, हे काय बरं असं, ते छान, हे जोपर्यंत आपल्या मनात चालू आहे ना तोपर्यंत हा संकल्प विकल्प म्हणजे आपण मनाच्या स्वाधीन आहोत व अधीन आहोत, मन आपल्या स्वाधीन नाही, हा पॉइंट तिथे पक्का करून टाकायचा. आणि मग लगेच काय आठवायचं की संतांना कसं जमतं, आनंदाचे डोळे आनंद तरंग म्हणतायत, माझं आनंद रूप आहे आणि तुकाराम महाराज असं म्हणतायत, मग त्यांना काही मन नव्हतं का, तसेच आले होते का. उदासीन वृत्ती जीवी धरावी, इथे संतांचा भाग येतो. आपला पॉइंट कुठे असतो, मन काय करतं, संकल्प विकल्प. मग संकल्प विकल्पामध्ये जोवर आपण अडकून आहोत तोवर आपला अनुकूल प्रतिकूल भाव सतत आपण जीवनात ठेवतो. हे मला अनुकूल संवेदना सुख, प्रतिकूल संवेदना दुःख असं शास्त्रच सांगतं. मग आपल्याला कसं, मग आपण काय करतो, जेवढं अनुकूल असेल त्याच्या मागे धावायला लागतो, सुखाच्या मागे धावायला लागतो. आणि मग सुख कशात बघतो, जे विषय जे असतात त्या विषयांच्या मागे वृत्ती धावायला लागते. कारण आपण काय अडकतो, आपण कशात अडकतो, तो विषय मला बरं का, तो विषय मला सुख देतो असं आपण म्हणतो.
आणि एकीकडे शास्त्र काय सांगतं, विषयामध्ये तुला म्हणजे आपल्याला जीवाला सुख देण्याची क्षमता नाही. काय म्हणजे अभ्यास नक्की करायचा कसा, अभ्यास कसा करायचा असतो, या दोन गोष्टी जेव्हा मला कळतात तेव्हा त्यातून निघणारा जो विचार, शास्त्राने आणि संतांनी सांगितलेला विचार जो आहे ना, तो विचार जोपर्यंत बुद्धी निश्चय आत्मज्ञान सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपण तो बुद्धीत विचार संपूर्णतः ठसवत नाही, जोपर्यंत ती बुद्धी आपला निश्चय करत नाही, तोवर आपल्याला हे अनुकूल प्रतिकूल भाव सोडत नाहीत. आणि तोवर आपण फक्त मनाच्या श्लोकात उदासीन वृत्ती जीवी धरावी असं छान चालीत म्हणत राहतो. डोक्याने बुद्धीला कळतं. आता म्हणतात ना असं की बौद्धिक आनंद मिळतो आपल्याला. इथे आपण सगळे असे आहोत की ज्यांना शब्दातून पटकन लक्षात येत आहे, सगळं कळतंय, पण तो नुसत्या बौद्धिक म्हणजे संतांना हे अपेक्षितच नाही आहे. बौद्धिक आनंद नुसता बौद्धिक आनंद आहेच, तो घ्यायचाच आहे, पण त्याच्या पलीकडे काय आहे, त्याच्या पलीकडे जेव्हा ती बुद्धी, कुठली बुद्धी, कसं आहे खूप छान एकातनं एक विषय निघत जात आहेत म्हणून सांगते की बुद्धी शिवाय चालत नाही, म्हणजे बुद्धी विना होत नाही आणि बुद्धीमुळे होत नाही. काय, आत्मज्ञान. बुद्धी विना होत नाही म्हणजे बुद्धी हवी, पण ती कशी हवी हे शास्त्राने आणि संतांनी सांगितलं. ती बुद्धी कशी मला हवी, निष्काम कर्म, निष्काम उपासनेने चित्त शुद्ध, चित्त शांत, सत्व गुणाची अशी मला बुद्धी जर मिळाली म्हणजे असं मी हळूहळू अभ्यासाने साधनेने तसं मला करता येतं आणि त्यालाच व्यापकत्व म्हणतात. ही साधी गोष्ट आहे. व्यापक विठ्ठल नाम फार महत्वाचा गोष्ट आहे. मग अशी जी बुद्धी असते, जी सत्व बुद्धी शास्त्राने सांगितलंय तेज तत्वाची आणि सत्व गुणाची आहे, बरोबर आहे, पण तिचा वापर कुठपर्यंत करायचा, तिचा वापर बर का हाच शब्द आहे. कारण बुद्धी हे तत्व जड आहे आणि मी म्हणजे आपण सगळे जे आहोत ते चैतन्य आहोत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. मग जर मी चैतन्य आहे तरी मला तिचा आधार का घ्यावा लागतोय, कारण जीवभाव, जो जीवभाव मी घट्ट धरून ठेवलाय म्हणजेच काय, कारण तो जो जीवभाव घट्ट धरणं म्हणजे काय केलंय तर मी देह आहे, मी हे जग ज्या जगात जो वावरतोय मी तो करता भोगता आहे, माझं कर्तृत्व आहे, जे मी करते ते मी करते हा भाव. आणि दुसरं म्हणजे हे जे जग झालेलं आहे ते संपूर्ण सत्य आहे आणि हे जग सत्य आहे मी मानते, तेव्हा या जगातनं होणारे जे परिणाम आहेत ते सुद्धा मी सत्य मानायला लागते. आणि म्हणून अशीच सुखदुःखाची साखळी मीच माझी तयार करते. आता ह्याच्या मागे ते संचित प्रारब्ध क्रियमाण आता हे नको बोलायला, पण आपणच आपली कारण मी हा जीवभाव घट्ट धरते. आणि मग बुद्धीचं काम कुठवर आहे, तो बुद्धीचा म्हणजे तो लय, नंतर ते अंतःकरण. बघा जीवाची सुंदर शास्त्राने व्याख्या दिली. जीवाची संकल्पना जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही ना तोवर हे सगळं आपल्याला घट्ट धरून ठेवायचं. जीवाची व्याख्या बाकी हे सगळं घट्ट धरायचं आणि साध्य होता साधनाचा ठाव नाही म्हणजे बुद्धी साधन आहे पक्क. मग आता जीवाची व्याख्या जर असं आपण बघितली तर जीव ही संकल्पना ही आत्मा, बुद्धी आणि बुद्धीत पडलेला प्रकाश, या तिघांशिवाय जीव हा कंप्लीटच होत नाही, पूर्ण होतच नाही. त्यातला आत्मा काढा, हे दोन होतील का, शक्यच नाही आहे, कारण त्याच्यामुळे त्याच्याच सत्तेवर सगळं आहे. ही बुद्धी तत्व काढा, मग हा चिदाभास होणारच नाही, त्याचा प्रकाश कसं आहे त्या बुद्धीच्याच मार्फत आहे, तो काढला तरी ह्या दोन तत्वांनी होत नाही. म्हणजे काय, या तिघांचा मिलाप जो आहे ते मिळून जे तत्व तयार झाले ते आपण आहोत. आता खरं सांगायचं तर काय, मुळात आपण कोण आहोत, अरूप, असंग, अनासक्त, निरवय, अक्रीड, भरपूर सगळं उपनिषदातली हे आहे ती. असं उपनिषदांनी सांगितलेलं असं जे तत्व आहे ते तत्व मी आहे, आपण सगळे आहोत.
खरं सांगायचं तर. पण आत्ता हे मला सगळं शास्त्राच्या आणि संतांनी सांगितल्यामुळे सगळं बुद्धीला कळलेलं आहे. आता वेळ आलेली आहे की व्यापक विठ्ठल नाम हे मला आता अनुभवात उतरवणं गरजेचं आहे. मग आता माझ्या अनुभवात येण्यासाठी पुन्हा संतांनीच मला मदत केली. त्यांचं बोट मला सोडायचंच नाही. त्यामुळे कशी मदत केली? जेव्हा ते जाईल मी तू पण. आता जो मी तू पण जे आहे ना, त्याला म्हणायचं जोपर्यंत मी आणि तू किंवा मी तू आलं म्हणजे काय आलं? दोन. अभ्यास कशाचा करतोय? अद्वैत तत्वाचा. अद्वैत म्हणजे एक, एकमेव अद्वितीय असं असणारं सत्य, नित्य, आद्य असं हे तत्व जे आपण आहोत, एकमेव. आणि मग संत काय सांगताय? असा जो व्यापक म्हणजेच आपण. लगेच आता आपण लावून घेऊया स्वतःला, विसरायचंच नाही की आता एकदाच कळलंय व्यापक विठ्ठल. व्यापक विठ्ठल म्हटल्यावर तो मीच आहे. तर नाम नामी अभेद हा मी मुद्दा नंतर सांगणार आहे. पण आत्ता ते मीतूपणाचं आपण क्लिअर करून घेऊ की मीतूपणा म्हणजे काय. मग हा जो द्वैत भाव जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोवर आपल्याला आपणच व्यापक तत्व आहोत हे आपल्याला समजत नाही. आता समजणे याचा अर्थ आपल्याला तो अनुभव येत नाही. आणि कारण शास्त्राने आणि संतांनी सगळीकडे सांगून ठेवलेलं आहे की हे जे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व म्हणा, विठ्ठल तत्व म्हणा, सगळं एक आहे. हे सगळं जे आहे ते केवळ आणि केवळ अनुभवरूप तत्व आहे. खूप मोठा विचार आहे हा. हे अनुभवरूप तत्व असल्यामुळे मला ते हे इकडे गेले होते ना तेव्हा मला असा जरा खूप असा गंध आला आणि असं वाटलं बास, कळलं मला. नाही कळलेलं. हे स्वच्छ झाल्या पाहिजेत संकल्पना. मला इथे गेले ना नुसतं काही नव्हतं अगं समोर, पण काय बाप रे केवढी मोठी ज्योत दिसली मला. नाही, लक्षात घ्यायचं. खूप संतांनी आणि शास्त्राने स्पष्ट केलं की हे ते, तिकडे म्हणजे ते, इकडे म्हणजे हे ते, तो, ती, ते असं हे दाखवता येत नाही. हे तत्व केवळ आणि केवळ अनुभवरूप तत्व आहे. मग हे जे तत्व अनुभवरूप तत्व हे कधी आपल्याला कळणार आहे? त्याचं व्यापकत्व कधी कळणार आहे? जेव्हा मला नाम आणि नामीचा अभेद कळेल तेव्हा त्याचं व्यापकत्व मला कळणार आहे. याचा अभेद मला कसा कळेल? मगाशी जाता जाता आचार्यांनी आम्हाला दोघींनाही सांगितलं ते पूर्ण करा तुम्ही. तो भाग आत्ता मी पूर्ण करते की त्यांनी काय सांगितलं. दाशरथी राम असतो. आपण साधा काही वेगळी वेगळी कंपार्टमेंट्स नाही, कारण दाशरथी राम, ईश्वर राम, काही म्हणा, विठ्ठल म्हणा. दाशरथी काय दाशरथी नाही म्हणायचं, पण विठ्ठल, ईश्वर विठ्ठल आणि काय सगुणातला म्हणजे नामरूपातला आणि आत्मरूप. आत्ता आपण राम म्हणू. राम काय विठ्ठल काय एकच. आता ज्यावेळी आपण असा विचार करतो तर दाशरथी राम जो आहे तोच ईश्वर रूप राम आहे. ईश्वर रूप राम आहे तोच आत्मरूप किंवा जो आपण म्हणतो ना ब्रह्मरूप राम तोच आहे. म्हणजे काय तर ज्या क्षणी मी रामनामाचा जप करत असते, आता यातनं काय घ्यायचा हा विषय नाही. श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्राचा विषय आपला चाललेला नाही. दाशरथी रामातून आपल्याला काय घ्यायचं असतं? त्या रामाचे गुण घ्यायचे असतात. ईश्वर रामाच्या आज्ञा पाळायच्या, कारण तो नियामक आहे म्हणून त्याच्यापाशी शरणागत व्हायचं. मग ब्रह्मरूप रामाचं काय? तो राम मी आहे हेच अनुभवायचं. मग आता कसे आहे? पहिले दोन आहेत ते सगुणातले गेले. आपण म्हणतोय ना सगुण सगुण निर्गुण असे जे आपण म्हणतो. मग ज्या क्षणी आपल्याला सद्गुरूंनी जेव्हा जो काही मंत्र दिलाय तो आणि तिथे जे उपास्य दैवत असेल ते आठवा आणि ज्या क्षणी नाम त्या क्षणी मी ते अभेद म्हणजे ब्रह्मरूप असतो हा भाग आहे ज्याला अभेद म्हणतात. मगाशी सांगताना खूप सुंदर पद्धतीने आपल्याला अलकाताईंनी सांगितलं की तिथे मनाचं, मी मगाशी जे उन्मन म्हटलं, तो मनाचा लय कधी होतो? ज्या क्षणी मी नाम घेते त्या क्षणी मी ब्रह्मरूप राम असते
हे मला शास्त्राने सांगितलं, संत सांगतात. यावर माझी नितांत श्रद्धा असली पाहिजे. ती श्रद्धा आपल्याला पुढे घेऊन जाते आणि त्या श्रद्धेचं रूपांतर अनुभवात कधी होतं, जेव्हा मी दृढपणे हा विचार करते की होय, मी ज्या क्षणी राम म्हणते त्या क्षणी मी ब्रह्मरूप राम आहे 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 असणारं तत्व मी आहे. मनाचा लय त्यामध्ये करणं ही साधना आहे. आणि ते सकाळच्या सत्रामध्ये कसा करायचा हे आपण बघितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की नाम जपाचे कसे प्रकार आहेत त्या पद्धतीने. आणि तो अनुभव जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कळतं. कितीही शास्त्राच्या आधाराने इथे बसून मी आत्ता म्हटलं की नाम नामी अभेद आपण शिकून घेऊ, शब्दाने ठीक आहे, घरी जाऊन तुम्ही वाचू पण शकाल, समजू शकेल, पण नाही. ब्रह्मरूप किंवा आत्मरूप तत्व मीच आहे आणि ते मला या साधनातून, जसं मगासपासून सीमाताई पण म्हणाली, अलकाताई पण म्हणाल्या, नामच आपल्याला पलीकडे नेतं. म्हणजे जे साधन आहे तेच आपल्याला मदत करतं. मायाच आपल्याला मायाच्या पलीकडे नेते. हे पण आपण वाचलंय की नाही. माया कोण मानतं? हे खरं तर आत्मारामाची पहिलीच ओवी आहे. अगाची हे झालेची नाही, त्याची वार्ता पुससी काही. पण आपल्याला शॉक बसतो, झालेची नाही. अरे बापरे, मग मी तू पण काय, म्हणजे हे काय लिहिलंय, मग सगळ्याचा गोंधळ सगळा. मग नाही, मग संतांनी किती कृपा करावी आपल्यावर की अरे बाबा हो, तुला असे प्रॉब्लेम्स येत आहेत ना, तुला अशी झेप. म्हणजे जसं उपनिषदातून याचा संदर्भ लागतो तो खरा उपनिषद म्हणजे वेदांच्या काळापासून हा संदर्भ लागतो. थोडक्यात बघूया की आमचे सद्गुरूंनी सांगितलं की मीच हे जर आहे, मीच ब्रह्म आहे, तर मला या सगळ्याचा इतका वेळ का लागतोय किंवा हे मला का कळत नाहीये. मला ही बुद्धी दिलेली आहे ना, मग हे का व्हावं असं. तर वेद उपनिषद काळामधून ऋषीमुनी हे म्हणजे हे कोणाला कळलंय हे आधी विचार करू की ऋषी, शंकराचार्य, सगळे संत यांनी त्याचा अनुभव घेतला आणि ते आपल्याला तळमळीने काय सांगतात, तुम्ही घ्या. म्हणजे आपण निश्चित त्याचे अधिकारी आहोत की मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग आपल्याला का नाही येते, तर त्यासाठी त्या काळातली दिलेलं उत्तर आहे की ऋषीमुनींना त्यांची जी बुद्धीची झेप होती, क्षमता होती, ते पवित्र अंतःकरण होतं. त्यामुळे ते अनुभव घेऊन त्यांना जे तसं जाणवलं त्या पद्धतीने त्यांनी हळूहळू करत आपल्यापर्यंत आणलेलं. बघा बरं, वेद आहेत, आपली उपनिषद आहेत, शंकराचार्य आहेत. नंतर काय झालं, शंकराचार्यानंतर बाई मला संस्कृत कळत नाही बाबा, मग मी काय करावं, म्हणून सगळे संत आपल्या मदतीला आले. मला माझ्या भाषेत येऊन सगळ्या संतांनी जे ते वेदांमध्ये सांगितलंय, निजनिष्ठे नाम घ्यावे, सकाळीच सांगितलं, तुकोबांनी सांगितलेल्या याच्यानेच सुरुवात झाली होती. बरोबर आहे. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. पण यातली ज्या ज्ञानोबांची मेख म्हणतात ना, ज्ञानेश्वरी म्हणतात ना, ती मेख जी असते ना, तो मेख सोडवणं म्हणजे गाठ सोडवणं म्हणजे आपली साधना. बस एवढंच आहे. आणि पुन्हा त्यांची गाठ सोडवणं म्हणजे तुझी तू सोडव असं म्हणतंय का कोणी आपल्याला? तसंही नाही आहे. सगळं संतांनी क्लिअर करून दिलेलं आहे. सद्गुरू एक पाऊल टाकलं की 10 पावलं सद्गुरू आहेतच आपले. मग आता सांगा, मग आता कोण, मी काय गडबड होतीये? गडबड हीच होतीये, मी तू पण. जोवर माझ्या मनात द्वैत, मी आले इथे, मी आले का आले, माझ्याच कर्मांनी मी आले. कर्म कशाने आली, जन्म घ्यावा लागे वासने संगे. वासना शब्द वाईट नाही. कशामुळे, भरपूर इच्छा. मग आता मला काय करायचंय, मी जर या इच्छांनी म्हणून मी इथे आले तर पुन्हा मी भोग सुरू करायचे का? वा वा वा, म्हणजे हे भोगत 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 अजून नवीन तयार करायचे. आणि अजून नवीन तयार केलं की पुढचं अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल भाव, सुख दुःख, जन्म मरणाचं चक्र. एवढंच फिरत राहायचंय का? बिलकुलच नाही. कारण आपण त्यासाठी इथे जमलेलोच नाही.
आपण आत्ता पहिल्या सत्रापासून बघतोय, केवळ मी आनंद स्वरूप आहे, हे स्वरूप मला अनुभवाला यावं याकरता चाललेला प्रवास. मग जर आपल्याला पहिली श्रद्धा मीतूपण घालवणं म्हणजे हा द्वैतभाव बाजूला मला करायचा आहे, त्यासाठी मी काय करावं हा प्रश्न आता आला. बरोबर आहे. मग आता यासाठी मला संगती लागते बघा, की आपल्याला यासाठी काय करावं लागेल, हा द्वैतभाव मला बाजूला. आपण पहिलं उत्तर काय देतो, अवघड आहे बाई, जग काय, जग आहे नाही ग, हे असं झालेलं नाही. किंवा असं म्हटलं की जगत सत्यत्व आहे ना, की जग सत्य मानायचं नसतो बाई, अवघड आहे. म्हणजे आपण काय करतो, आपल्याला दिलेली जबाबदारी टाळतो. किंवा आमचे सद्गुरू जे म्हणतात पळपुटेपणा आहे की नाही, लक्षात येतं की नाही, आपल्यालाच लागतं ते, की असा पळपुटेपणा आपल्यात नको. मग मला काय करायचं आहे, हा द्वैतभाव मला बाजूला करायचं असेल, मीतूपणं बाजूला करायचं असेल, तर मला उपनिषदांमधून आणि मग संतांनी जे मला सांगितलं आहे की हे जे व्यापक तत्व म्हणजेच ब्रह्मरूप तत्व हे जे आहे ते कसं आहे, हे आत्ता मीतूपणं ते कसं आहे याविषयीचा पूर्ण अभ्यास भरपूर करता येतो, कारण ते सगळीकडे ते दिलेलंच आहे. पण तो आत्ता मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की मीतूपणं मला बाजूला करण्यासाठी ते तत्व कसं आहे हे जाणून घेताना त्या तत्वाचे दोनच भाग आत्ता आपण विचार करणं आवश्यक आहे. की आत्ता मगाशीच मी बोलले, ते तत्व अनासक्त आणि असंग आहे. हे दोन शब्द आता लक्षात घ्यायचे आणि मीतूपणं हे द्वैतभाव समोर ठेवायचा. आता हा द्वैतभाव मला बाजूला करायचा असेल आणि मी अभ्यास करत आहे. आत्ताच्या वर्तमान स्थिती काय आहे, मी अभ्यास करते. आपण सगळे अभ्यास करतो आणि त्या अभ्यासात आपण शिकतोय काय, ब्रह्म जे आहे ते अरूप असंग अनासक्त आहे. बघा आलं, अरूप अनासक्त आणि असंग. ब्रह्म जर अरूप अनासक्त आणि असंग आहे आणि पुढचं वाक्यशास्त्र सांगतं ते तू आहेस, किंवा आपल्याला सद्गुरू उपदेश देतात ते तू आहेस, महावाक्य आहे. मग आता त्याचा ट्रान्सलेशन मला जर अनुभवात हवं असेल तर ते मी कसं करणं अपेक्षित आहे, ते मी आहे. मग ते जे आहे ते तत्व कसं सांगतंय, उपनिषद सांगतं अरूप असंग अनासक्त. मग आता विचार करा की रोजच्या जीवनात मला अरूप अनासक्त आणि असंग भाव ठेवून जगते का. क्लिअर लॉजिक क्लिअर झालं बघा, की जर मी आसक्तीने ममत्वाने अशी मी रोजच्या जीवनात जगत असेल, माझ्या फ्रीजवर माझा मुलगा गेलाय समजा कुठे, न्यूयॉर्कला गेलाय, न्यूजर्सीला गेलाय, कुठे गेला असेल, मग आता काय बाबा, अच्छा तुम्ही फिरून आलात का, मग माझ्या फ्रीजवर मोठा त्याचा फोटो, प्रभाते मनी पुत्र चिंतित जावा, रामचिंतित जावा. पण असा जर अशी जर प्रक्रिया सुरू असेल, अभ्यास सुरू काय आहे, ते अरूप अनासक्त आणि असंग तत्व मी आहे, अभ्यास सुरू आहे बरं का. आणि इकडे काय करतोय, मुलगा लांब गेला, सुनेला कळायला नको का, लांब असली म्हणून काय झालं, एक फोन करता येत नाही का सुनेला. मुलगा कसा बिझी असतो जरा, ममत्व, बरोबर आहे. मी अनासक्त, मी कसं आहे, हे बघा दोन सत्ता असतात, जाता जाता सांगते, 3 आहेत खऱ्या, पण आत्ता आपल्याला विचार करायच्या त्या 2 सत्तांविषयी, म्हणून 2च बोलते, की व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेत आपल्याला कर्तव्य बुद्धीने जे करायचंय आणि प्रेमाने ते सगळं करायचंच आहे. म्हणजे आत्ता जे मी बोलले तिथे मला मुलाला सुनेला नावं नाही ठेवायची, कारण प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाने आपणच केलेल्या इच्छा सगळ्या इकडे आहेत आजूबाजूला, त्यामुळे नावं ठेवण्याची गरज नाही आहे. पण आत्ता आपण जो विचार करतोय तो साधनेचा विचार हा संपूर्णतः पारमार्थिक सत्तेतला विचार घेऊन आपल्याला तो व्यावहारिक सत्तेत अंतरंगात आणता येतोय की नाही हे बघायचं. मगाशी पहिल्या सत्रात सांगितलेलं हे काय होतं, की अंतरंगातली सगळा परमार्थ हा अंतरंगाचा परमार्थ आहे. परमार्थ जेव्हा दाखवायला सुरुवात होते ना त्याला परमार्थ म्हणूच नाही,
पहिली गोष्ट. त्यामुळे हा अंतरंगातला भाग आहे. या सत्तासुद्धा आपण कधी का शिकतो, ज्या क्षणी हळूहळू त्या व्यवहारात आपल्याला लक्षात येतं की मुलासाठी मला जे प्रेम आहे व्यापक. बघा कसा हा शब्द तिथेही लागू झाला. मला व्यापकत्वाने असावं, कारण प्रेम हा स्थायी भाव आहे भक्तीचा. भक्ती आणि विचार बघा शास्त्रानेच सांगितलंय, पिंड जसे असतील त्या पद्धतीने जा. विचाराचा पिंड असेल विचाराने जा, पण त्याच्या मागे भक्ती असतेच हे पण लक्षात ठेवायचं. भक्तीच्या मागे विचार असतोच हेही लक्षात ठेवायचं. फक्त प्राधान्य, गौण आणि प्राधान्यता असं आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने फक्त चालतं. त्यामुळे व्यावहारिक सत्तेत मुलावर प्रेम करणं किंवा अजून काही गोष्टींवर प्रेम करणं वाईट नाही आहे, पण त्याबद्दल आसक्त असणं आणि ममत्व असणं त्याला संतांनी नाही सांगितलेलं. तुम्ही असोनी संसारी जेव्हा ज्ञानोबा म्हणतात तेव्हा मी प्रापंचिक आहे हे त्यांनी मान्य केलं आहे. त्यांनी असं सांगितलं नाही आहे की बाबा काय आता तुझा प्रपंच सुटला, हा अभ्यास करायला लागला, दे सोडून. शक्यच नाही आहे. तो प्रपंच सुटणार पण नाही आहे, सोडायचा पण नाही आहे. हे दोन्ही गोष्टी आहेत. तो सुटणार नाही हे वास्तव आहे आणि सोडायचा नाही हा माझा विचार आहे. मला सोडायचा पण नाही, तो उत्तमच करायचा आहे. प्रपंच काय आता करावा नेट का सांगितलंय ना, संतांनीच सांगितलंय. मग मला तसाच करायचा आहे, फक्त त्यामध्ये मी तूपण हा जो द्वैत. आता आपण विचार करूया आसक्तीचं. आपण थोडंसं उदाहरण हे बघितलं, तसंच पुढे गेलं. रूप अरूप म्हटलं ना, अरूप तत्व आहे, पण आपल्याला सगळीकडे काय काय दिसतं विचार करा. काळा गोरा दिसतं की नाही, अजूनही दिसणारच आहे. आणि शेवटपर्यंत काळं गोरं उंच बुटकं काय 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 जे आहे ते. आणि मग त्यातून काय तयार होतं अजून, मी बुद्धिमान, मी उंच. हा जो अलीकडचा मी वाढायला लागतो ना, तिथे सुरू होतो तो अहंकार. आणि मी तू पण म्हणजे हा द्वैत भाव जो आहे तो मुळात अहंकारातूनच तयार होतो. मग आता अहंकार आणि व्यापक हे जाईल का एकत्र? शक्यच नाही. म्हणजे अहंकार आला की संकुचितपणा आहे. आपण जेव्हा आपल्याला देहात बघायला लागतो त्या क्षणी आपण आपल्याला संकुचित केलेलं. कारण शास्त्राने काय सांगितलंय, आपण म्हणतो मी देह, शास्त्र सांगतो तू आत्मा किंवा ब्रह्म म्हणून. मग इथे जर सरळ सरळ असं डेफिनेशन दिलेलं आहे तर मी देह मानणं हे अहंकाराचं लक्षण आहे आणि ते संकुचितपणा आहे. मग हा व्यापकत्व कुठं बरं? काय विचार करायचा? नुसता हा शब्द वाचून सोडायचा का? मग व्यापक नाम. मग हा जो व्यापक, मगाशी जे मी अभेद म्हटलं ना, तर तो जो राम आहे, ज्या क्षणी मी तो राम, मगाशी हे सीमाताई आणि यांनी परत परत सांगते की सकाळी जो आपला एक मुद्दा झाला होता ना, की हे नाम घेताना 3 गोष्टी, एकच नाम पण 3 गोष्टी. मुखी नाम, डोळ्याने त्याचं रूप आणि कानाने ते ऐकणं. यातून अभेदतेचा अनुभव आहे. यातूनच तो ब्रह्मरूप राम आहे जे मी करते. का बरं? कारण हे जे 3 गोष्टी आहेत, कान म्हणजे हे ऐकणं, त्यानंतर रूप आणि आपलं जे बोलणं, हे 3 गोष्टी रोजच्या जीवनात आपल्या पूर्ण अडकलेल्या असतात. सगळ्या रोजच्या विषयांमध्ये या 3 गोष्टी जास्त अडकलेल्या असतात. हा विचार घरी करायचा, कारण तेवढा आपल्याला पुढचा वेळ तेवढा नाही, कारण पुढचा अभंग करायचा. की ही 3 गोष्टी म्हणजे ज्ञानेंद्रिय ती आपली अडकलेली आहेत व्यवहारात. आणि ती खेचून घेऊन जेव्हा आपण त्या रामाचं रूप, ज्याचं जे दैवत आहे ते रूप तेच कानाने ऐकून तेच जेव्हा वैखरी वाणीने येतं, तेव्हा ज्या क्षणी नाम त्या क्षणी तोच आत्माराम मी आहे हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जोवर येत नाही तोवर करणं ही साधना. एवढाच भाग. आणि हे आणि मग ते मी तू पण घालवणं कसं, एवढा विचार आपण आत्ता या असंग, अरूप आणि असंग, संग, कशाचा संघ असतो. अगदी जाता जाता हे मी बोलतीये, मला अगदी कल्पना आहे की हा प्रत्येक गोष्टीवर आपण
डीप सखोल विचार करणं आवश्यक आहे. पण आत्ताच्या वेळेची मर्यादा आणि आपल्याला तो अभ्यास आहे. मग महत्त्वाचं की अनासक्ती बघितली, अरूप बघितलं आणि असंग संघ आपल्याला कशा कशाचे आहेत विचार करूया. व्यक्ती म्हणजे चेतनाचे तर आहेतच, पण जडाचेही संघ आहेत आपल्याला. साधी गोष्ट, सगळ्यांना ते मनात आलेलं असेल, मी फक्त इथून बोलते एवढंच आहे, एवढाच फरक आहे. व्यक्तींचे संघ असतात आणि महत्त्वाचे कशाचे असतात? घराचे. मी, माझं घर, बरोबर आहे, माझं घर, माझी उशी, माझा लॅम्प. आता जे जे आठवत आहे तेवढं मी फक्त बोलते. हा संघच आहे. आणि अभ्यास, मी असंग. रात्री झोपताना आपण वाचतोय मी असंग. आणि कोणी आलं आणि म्हणालं अचानक पाहुणे आले, तू तेवढं आजच्या दिवस ॲडजस्ट कर, तुझी खोली त्यांना दे. ताबडतोब जे तयार होईल त्यांनी ठरवावं की ठीक आहे मी चाललोय त्या भागाकडे. झालो नाही पण मी निदान त्या विचाराकडे जातोय. आपण काय म्हणणार, काही वेगळं ॲडजस्ट नाही का होते, बाई मला झोप नाही लागत माझ्या उशीशिवाय, नाही असं किती उत्तरं आपण. ते तर सोडा, आपण कुठे शिबिरांना जातो तिथे सुद्धा आपली कधी कधी आपण कुरकुर असतेच बरं का. दरवेळी ती कुरकुर बाहेरच पडते असं नाही, पण मनात असते. आणि ती मनातली कुरकुर कोणाला कळते हो? कोणाला कळते? मग तेव्हा आपण म्हणावं का आत्मरूपराम मी आहे म्हणून? तो करतो का कुरकुर? ही साधी गोष्ट आहे. तो जर कुरकुर करत नाही, मी कुरकुर करणं आवश्यक आहे. कारण जर मी अभ्यास करते की तोच मी आहे, व्यापक तत्व अभंग सांगतो, तर मग मी तो आहे म्हटल्यावर ह्या ज्या सगळ्या किती सुंदर आहे उपनिषदांमधून किंवा हे ब्रह्मतत्वाचा इथून आलेल्या या शब्दांचं रिलेट करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी अरूप आहे, मी अनासक्त आहे, मी असंग आहे, हे होणे, हे होणे म्हणजे साधना. आणि तशी जर साधना होत गेली तर हा जो आहे व्यापक विठ्ठल नाव तेव्हाची होईल जेव्हा ते जाईल मी तू पण. म्हणजे जेव्हा असा द्वैत भाव माझ्यामधून बाजूला सरायला लागेल तेव्हा आपोआप मीच जे आत्मरूप तत्व आहे ते व्यापक, मग त्याला विठ्ठल म्हणा, राम म्हणा, दत्त म्हणा, ते मी आहे याचा अनुभव यायला लागेल किंवा याचा अनुभव येईल. याची काय दिलं आपल्याला? पक्क सांगितलंय, संतांनी सांगितलंय म्हणजे पक्कच आहे. बघा उपनिषद याचा म्हणजे मी हे आपल्या अभंगाशी निगडित आहे म्हणून बोलतेय की उपनिषद याचा अगदी शब्दाने अर्थ काय आहे? उप नि आणि शद. आता हे अगदी फोड करून मी सांगत नाही, साधारण अर्थ हा आहे की अशा व्यक्तीच्या म्हणजे श्रीगुरूंच्या जवळ जाऊन काय करायचं आहे, बसायचं म्हणजे काय करायचं, तर अज्ञानाची आपली असलेले जो गाठ आहे ती सैल करून घेणं म्हणजे अज्ञान बाजूला करून घ्यायचं आहे. कोणाकडून? जे ज्ञानरूप झालेले सद्गुरू, जे स्वतः ब्रह्मरूप ते आहे, ते करू शकतात, त्यांच्याकडे जाऊन. म्हणजे साधी गोष्ट आहे, जेव्हा आपण सद्गुरूंकडे या पद्धतीने अज्ञानाकडून ज्ञानाकडे गती जे देतात, ही गती आहे. त्याला म्हणायचं उपनिषत्सू. आपण जे गीतेमध्ये शेवटी वाचतो की नाही, त्यातलं ती प्रत्येक अध्यायात तशी गती आहे बरं का. आणि ती गती कशी मिळते त्या अध्यायाच्या याच्याने अभ्यास करायचा की अरे यामध्ये नक्की कुठली गती आहे, मग त्या गतीकडे मी जाणं आवश्यक आहे. तसं आपण त्या पद्धतीने आत्ता आपल्याला व्यापक विठ्ठल नाम तेव्हाची होईल जेव्हा ते जाईल मी तूपण. आता हे जे मी तूपण जाणं आहे म्हणजे काय? द्वैताकडून अद्वैताकडे ही जी गती आहे त्या गतीकडे मी जाणं अपेक्षित आहे. हे आपल्याला एकनाथ महाराज सांगतात की जेव्हा तुला व्यापकता कधी कळेल, जेव्हा तू या गतीकडे प्रवासाला लागशील. इतका सहज विचार दिलेला आहे. पुढे लगेच काय सांगितलं? आपुले ते नाम जेव्हा ओळखील व्यापक साधेल विठ्ठल तेने. त्याचा परिणाम सांगितला. तुला जेव्हा हा सगळा भाग आता आपण विचार केला ना, तो सगळा भाग जेव्हा तुझ्या जीवनात येईल, आचरणात येईल,
अनुभवात येईल तेव्हा काय होईल? आपुले ते नाम. मग आजपासून आपण सकाळपासून म्हणतोय नाव आणि नाम. आजपासून आपण पक्क लक्षात ठेवायचं, नाव व्यावहारिक सत्तेकरता आहे आणि नाम मी आहेच, कुठल्या सत्तेकरता नाही, मी आहेच. नाम म्हणजे काय? मीच ते आहे. मीच जर रामस्वरूप आहे, मीच विठ्ठल स्वरूप आहे, तर हे जे नाव आलेलं आहे ते मला ही जी व्यावहारिक सत्ता चाललेली आहे ना त्याच्यासाठीचा पाहिजे की नाही? असं कसं म्हणून चालेल आम्ही आत्मतत्व आहोत, आम्हाला हे नाही असं म्हटलं तर आपल्याला ठाण्याला पाठवतील की नाही बाबा हे इकडे राहण्याच्या ह्याच्यातले नाही, तुम्ही आपलं तिथे जा. असं आपल्याला करायचं नाही आहे. व्यावहारिक सत्तेत उत्तम व्यवहाराने जे नाव आहे कॅरी ऑन. पण इथे जे आहे आपुले ते नाम जेव्हा ओळखिलं, नाम ओळखिलं याचाच अर्थ आहे की माझं स्वरूप जेव्हा मी जाणेन, मी स्वरूपाने कोण आहे हे जेव्हा मला जाणवेल, म्हणजेच मी आत्मस्वरूप आहे, म्हणजेच मी ब्रह्मस्वरूप आहे, म्हणजेच मी कसा आहे हे आपल्याला आत्ताची यादी सांगितली ते आहे. मग काय होईल? व्यापक साधेल विठ्ठल तेणे. दिला निर्णयच देऊन टाकला की व्यापक जे आत्मरूप तत्व आहे साधेल म्हणजे त्याचा अनुभव येणार, हा निर्णय दिलेला आहे. पण निर्णय दिला कधी? जेव्हा त्याच्या मागे आत्ता जो आपण एवढा मोठा विचार केला, ती साधना जर त्या पद्धतीने केली तर व्यापक साधेल विठ्ठल तेणे. त्याच्या पुढे काय आहे? आपुले ओळखी आपणची सापडे. सगळ्यात महत्त्वाचं आता गतीचा जाता जाता परत मागे राहिलं म्हणून सांगते. आपुले ते नाम जेव्हा ओळखील, यामध्ये गती आपण सांगतोय ना, आज आपण एकच हा विचार करायचा की मला गती कशाची घ्यायची. तर पहिल्या याच्यात जशी आपण द्वैताकडून अद्वैताकडे गती घेतली ना, तसं या दुसऱ्या चरणात ना रूपाकडून स्वरूपाकडे गती घ्यायची. हे जे माझं रूप आहे ना, नामरूप, मग मी याला सारखं बाजूला टाकेन का? नाही. जसं आत्ता म्हटलं तसं व्यवहारात मला हे सगळं गरजेचं आहे. मी उत्तमरित्याच केला पाहिजे, सगळीकडे सगळं. आधार कार्ड वापरणार नाही का उद्यापासून? तुम्ही वापरलंच पाहिजे. मला व्यवहाराप्रमाणे केलाच पाहिजे. मला उलट सांगू का? खरं अगदी सांगते. ज्या क्षणी आपण असा या पद्धतीने परमार्थाच्या अत्यंत काय म्हणूया आपण विचाराने प्रगल्भ असणाऱ्या अशा म्हणजे एकच हे असं म्हणतात ना की बाकीचं सगळं बाजूला, सगळ्या विद्या बाजूला, हे एकमेव शास्त्र असं आहे की यानेच आत्मज्ञान होतं. हे तर पक्क आहे, बाकी कशाच्या याने नाही. मग ज्यावेळी आपल्या विचारांची बैठक ही असते ना, तेव्हा हळूहळू आपल्याला रोजच्या जीवनात जाणवायला लागतं की समर्थ जो आपल्याला विवेक सांगतात किंवा वैराग्य सांगतात, हे हळूहळू का होईना आपण आपोआपच आपल्या जीवनात स्वीकारायला लागलेलो आहोत. आपल्याला त्यासाठी वेगळे प्रयत्न नाही करावे लागत. हाही भाग आहे. आपल्याला हळूहळू विचारांच्या अंगाने वस्तुर सिद्धीर विचारेण न कश्चित कर्मकोटीभी आचार्यांनी सांगितलेलं. वस्तू ब्रह्म याची सिद्धी कधी आहे? केवळ आणि केवळ विचाराने आहे. 100 कोटी कर्म केली तरी नाही. मग कर्म म्हणजे काय आणि विचार म्हणजे काय, या दोन गोष्टींची सांगड जेव्हा आपल्याला घालता येते ना, कर्म म्हणून चोख 100% कर्म करून बाजूला होऊन, तो मुद्दा सीमाताईने मगाशी मांडलेला आहे त्यामुळे मी पुन्हा मांडत नाही. आणि ज्यावेळी विचारांना प्राधान्य दिलं जातं तेव्हा आपली व्यावहारिक सत्ता अत्यंत सुरळीत चालते. याचा अर्थ हा नाही की आपल्याला सुख दुःख येतच नाही, असा अजिबात नाही. कारण संतांनीच सांगितलंय की आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार देहाला सुख दुःख आहेत. मला आहेत का? नाही. कारण आपण सगळे जर सुखरूप आणि आनंदरूप तत्व आहोत तर मला सुख दुःख असणार कसं काय? मी जर व्यापक तत्व आहे तर मला असणं शक्यच नाहीये. मग ते कोणाला आहे? तर या देहाला आहे. मग जन्म कोण घेतो? कुठपर्यंत जातो बघा विचार. जन्म कोण आहे? कोणाचा जन्म होतो? देहाचा.
हे जग झालेलं नाही, तू आलेला नाही, अजन्मा, या सगळ्या विचारांपणे जाणं म्हणजे हे व्यापकत्व. हे आपल्याला कधी कळायला लागेल? हे मी आलेले नाही, मी जाणार नाही, म्हणजेच काय म्हणतोय? आहे 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 असं जे सत्तत्व आहे ते मी आहे. मी आलेले नाही याचा अर्थ काय आहे असणारं तत्व मी आहे. मी आलेले नाही म्हणजे देहरूपाने आलो याचा अर्थ काय होतो? सगळी कर्माची साखळी लागते, तो बाजूला ठेवायचं. म्हणून आपण हा विचार करत गेलो की आपल्याला या गती कळायला लागतात. म्हणून या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला रूपाकडून स्वरूपाकडे गती दिलेली आहे. आणि स्वरूपाची गती म्हणजेच आत्मरूपराम, ब्रह्मरूपराम, मी आहे, नाम नामी अभेद. ज्या क्षणी नाम त्या क्षणी मी तो आत्माराम. एवढं पक्क. आता काय म्हणताय? आपुले ओळखी आपणची सापडे. आत्ता जे बोललो तेच आहे की आपुले ओळखी, मी माझं स्वरूप ओळखलं, मग कोण सापडणार आहे? हे जर एकमेव अद्वितीय स्वरूप आहे, एकच आहे सर्वत्र. आता पुढचं बघा आहे, सर्वत्र ही जोडे विठ्ठल नाम. किती सुंदर अप्रतिम असा विचार. लगेच संगती संत सांगतात की ज्या क्षणी तुला तुझं स्वरूपाचा अनुभव येईल त्या क्षणी होणार काय आहे? ते स्वरूप कसं आहे? एकमेव अद्वितीय. मग एकमेव अद्वितीय स्वरूपाचा अनुभव आल्या क्षणी तुझी दृष्टी संतांसारखी होणार आहे. म्हणजे काय? अभेद. आत्तापर्यंत मी तूपण जेपर्यंत चालू आहे तोपर्यंत माझी दृष्टी कशी आहे? भेद बघतीये, सगळीकडे भेद दिसत आहे. पुन्हा सांगते, व्यावहारिक सत्ता विचारात आत्ता आणायची नाही, हा साधनेपर विचार चाललाय. त्यावेळी कसं भेद आणि व्यावहारिक सत्तेत तो कसा करायचा हेही बोलूया. पण आत्ता जेव्हा पूर्ण आपण त्या आत्मारामाचा विचार करतो तेव्हा जोवर माझी भेददृष्टी, म्हणजे मला सगळीकडे वेगवेगळं, ते झाड, ते तलाव, व्यक्ती वेगवेगळ्या, हे जोपर्यंत दिसतं आहे तोपर्यंत सर्वत्र ही जोडे विठ्ठल नाम झालेलं नाही. आता मगाशी सीमाताईंनी पण सांगितलं, काय सांगितलं जात येताना, जे जे देखी जे भूत ते ते मानिजे. ही भगवंत, ही जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला कमवायची आहे. ती दृष्टी घेऊनच आलो असतो तर आपण जन्मालाच आलो नसतो, पहिली गोष्ट. कारण की तेच झालं म्हणजे झाला ना, अनुभवच आहे. पण मग ही दृष्टी मला कमवायची. जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजेच काय सांगतायत? हेच इथे सांगितलं तसं की तुला रूपाकडून स्वरूपाकडे गती घ्यायची आहे. प्रत्येकामध्ये नामरूप हा हे दिसणारच आहे. जड चेतन सगळं जगत हे सगळीकडे सगळं दिसणार आहे. पण तिथे तुझा विचार काय हवा? हे जे सगळं चाललेलं दिसतं आहे त्याच्या मागे एकमेव अद्वितीय असलेलं सत्तत्व, याची सत्ता आहे. आणि त्या तत्वावर मला हे सगळं भासतं आहे. पुढचा विचार आहे हा, पण आत्ता तो याला लावून आत्ता करायचा नाहीये. हे सगळं मला सत, आणि ते मला त्याच, आता बघा आपण मगाशी जे म्हटलं ना, दाशरथी राम तोच ईश्वर रूप, तोच आत्माराम असं आपण म्हटलं. अगदी तसंच सत आहे, तेच चित्त आहे, तोच आनंद आहे, वेगळं वेगळं नाही आहे. म्हणजे ज्या क्षणी मला कळेल की या सगळ्या, हे जे सगळं मी अनुभवतेय त्याला खाली काहीतरी स्थिर असणारं तत्व आहे, जे आहे 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 ते सत्तत्व, ते मला कळतं म्हणजेच ते ज्ञानरूप आहे. आणि ते कळल्यावर होणारी जी जाणीव आहे तोच आनंदरूप आहे. ती जाणीव स्थिर करणं ते अनुभवाचं, म्हणजे तो अनुभव आला की तो स्थिर करणं हे ते आपल्याला सगळे संत शिकवतात. आणि तेच सच्चित आनंद स्वरूप मी आहे. त्याच्या व्याख्या मी आता सांगत नाही, सकाळी त्या व्याख्या ऐकल्या. रूपाकडून स्वरूपाकडे जाणं ही ती गती आहे. स्वरूपाकडे जाणं म्हणजे सच्चिदानंद. रूप म्हणजे हे आपलं नाम सगळ्या ह्याच्यात अडकलेलं. तर ही गती. आणि मग इथे जे म्हटलं की ज्या क्षणी मला हे स्वरूप सच्चिदानंद घन स्वरूप मला ज्या क्षणी माझं
कळेल, ज्या क्षणी मला ते बुद्धीने ते माझ्या याच्यात रुजेल आणि तो अनुभव येईल, त्या क्षणी सर्वत्रही जोडे विठ्ठल नाम. किती सुंदर पद्धतीने संत, मगाचा शब्द आपण आनंद वापरला, सोडायचा नाही येतो, तेच आपलं स्वरूप आहे. कारण त्यामुळे आनंद जर माझं स्वरूप असेल, ज्या क्षणी मला सगळीकडे तो विठ्ठल किंवा ते आत्मस्वरूप विचाराने ते जर जाणवत असेल, तर मला सांगा कुठे आलं द्वेष, स्पर्धा, तुलना, कुठे आलं? मग हे सगळं आपोआप बाजूला होणार. कारण प्रत्येकातलं काय मी बघणार आहे? स्वरूपाने आम्ही एक आहोत, नामरूपाने वेगळे आहोत. त्यातला अभ्यास काय आहे? ती व्यक्ती जे माझ्याशी वागतीये ते त्रिगुणांचा प्रभाव आहे. मग त्रिगुणांचा प्रभाव, त्यातही आपण विचार काय करायचा? त्यांच्या त्रिगुणांचा प्रभाव माझ्यावर पडायचा नाहीये. भगवंतानी त्यांना मला का पाठवलंय? तुझा सत्वगुणवर राहतो की नाही बघ. मला त्यांना नाही तपासायचंय, यांचं हे रजोगुण, हे तमोगुणी, हे नाही मला तपासायचंय. माझा सत्वगुण, माझ्या समोर आलेली त्रिगुणांमधली सगळं, माझ्या समोर घटना, परिस्थिती, व्यक्ती, हे सगळं त्रिगुणात घडतं. मग अशा त्रिगुणांमध्ये जर मी फसले तर मी रूप या सगळ्यात गेले, मी ती गती सोडली. पण मी जर माझा सत्वगुण, कारण पहिलंच आपण बघितलं, सत्वगुण सत्वात संजायते ज्ञानम, ज्ञानाकडे जाण्याचा गुणच तो सांगितलेला. मग मला असा ज्यावेळी त्रिगुणांचा असा मी विचार करेन, तेव्हाच मला भरला घनदाट हरी दिसे हे म्हणता येईल. समर्थ जे म्हणतात, आपण का नाही म्हणायचो की जेव्हा असं समर्थ म्हणतात भरला घनदाट हरी दिसे, किंवा आपले ज्ञानोबा म्हणतात की जे काय आता जे देखी जे असंच काय म्हटलंय, मग हे आपण का म्हणू शकत नाही? हा प्रश्न आपल्याला का नाही येत? बरोबर आहे, भरला घनदाट हरी दिसे हे ज्ञानोबा म्हणतात. मग हे आपण का नाही म्हणायचं? मला हे असं का दिसत नाही, हे आपण प्रश्न कधी विचारणार आपल्याला? हा विचार आपण जर करायला लागलो की आपल्याला हे उपयोगाला यायला लागतं की हे मला का दिसत नाही. कारण माझी भेदाची दृष्टी चालू आहे, भेद दिसतात. मग आता भेदाकडून अभेदाकडे जायचं असेल, याचाच अर्थ सर्वत्रही जोडे विठ्ठल नाम. ही अभेद दृष्टी मला जर हवी असेल किंवा ती मला आत्मसात करायची असेल, तर त्याला काही आहे की नाही उपाय? दिलेला आहे. एकही गोष्ट अशी सोडलेली नाही संतांनी आणि शास्त्रांनी आणि सद्गुरूंनी, एकही गोष्ट सोडली नाही की ज्याची उत्तरं नाही. मग याला उत्तर काय? की अशी जर अभेद दृष्टी मला करायची असेल तर केवळ आणि केवळ बाध हे त्याला उत्तर आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत विषय 10 जे विषय सांगितलेले आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, हे 10 विषयांमध्ये जे आपलं जीवन गुंतलेलं आहे, रमलेलं आहे, हे गुंतणं रमणं कधी बाजूला होणार आहे? जेव्हा आपल्याला बाध ही गोष्ट कळायला लागेल. हे जे पहिल्यापासून मी तू पण जाणं बाध, त्यानंतर सगळीकडे साधेलं विठ्ठल, म्हणजे म्हणतो ना व्यापक विठ्ठल, कधी कळणार? बाध. तिसरं काय आलं आता? सर्वत्रही जोडे विठ्ठल नाम, बाध. हे एकच उत्तर या सगळ्या, म्हणजे अजूनही आहेत, पण आज आपण चिंतन ज्या पद्धतीने करतोय ना, त्याला हा महत्त्वाचं उत्तर आहे की आपल्याला बाध करता आला पाहिजे. फार महत्त्वाची. आणि बाध करायला महत्त्वाचं साधन कोणतं आहे? तर नाम. मला बाध करणं कोण शिकवतं? मला या परिस्थितीत मी अडकले आहे, मला आता शीण आला, ताण येतोय, टेन्शन येतंय, नको वाटतंय, पळून जावंसं वाटतंय, अस्वस्थ होतं की नाही आपल्याला सगळ्यांना? हे सगळं आपण बोलतो. त्या क्षणी हे तरंग उमटणारच आहेत. पण हे तरंग झाल्यानंतर आमचे सद्गुरू म्हणतात लाट होऊ द्यायची नाही. म्हणजे काय? लाट होऊ देणे म्हणजे तो प्रसंग आपल्या डोक्यावर बसणं किंवा त्या प्रसंगात आपण वाहून जाणं.
प्रसंग म्हणा, व्यक्ती म्हणा, घटना म्हणा, या घटनांच्या मागे मागे धावत तो सोडवण्याचा प्रयत्न करणं, धडपड करणं आणि मग काय डोक्याला हात लावून घेणं. कारण इथे प्रॉब्लेम कुठे आहे? हा जो प्रसंग आलेला आहे किंवा व्यक्तीकडून आलेला असेल, घटना आली असेल, ती कशामुळे असते? ती पहिली गोष्ट लक्षात, आपली शरणागती कमी पडते, ती ईश्वर नियोजित असते. ही पहिली गोष्ट आपण विसरतो. ईश्वर नियोजित असल्यावर संतांनी काय सांगितलंय की ईश्वर नियोजित जे जे आहे त्याला तू शरण राहणं, म्हणजेच काय, ते मान्य करणं. ती श्रद्धा, की श्रद्धेने हो बाबा असं झालंय ना, मान्य आहे बाबा. पण मग त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे आपला भाग सुरू होतो की मी ईश्वराने दिलेली ही घटना मान्य केली, मग आता ती मी उगाळत बसू? विचार करा, म्हणजे किती महत्वाचा विचार आहे बघा. बाध करणं का महत्वाचं आहे? की ही घटना आली, पण ती घटना आली, तिने तिचा काळ घेतला, ती त्या स्पॅनपर्यंत माझ्या आयुष्यात राहिली आणि ती घटना जाते बरं का. आपण खास जीवभाव धरणारे आपण खास काय करतो? भूतकाळात रमतो. आता काय करणार, ते तसं झालं ना, त्या पद्धतीने झालं म्हणून आत्ता हे असं दिसतंय, आता बघू पुढचं काय, मला जमतंय तसं करेन. म्हणजे आपण सगळे लक्षात ठेवा, भूतकाळात बुड्या आणि भविष्यकाळात उड्या. त्यामुळे भूतकाळातल्या बुड्या बाजूला करणं आणि भविष्यकाळातल्या उड्या सोडणं आणि वर्तमानात राहणं, आणि तेही कसं? बाधानं, बाध कर. कारण वर्तमान जो असतो ना, ते वास्तव असतं, ते ईश्वर नियोजित असतं. आणि मग ते जे आलंय ते ईश्वर नियोजनाने. मग बघा, आपण मगाशी जो विचार केला की उदासीन वृत्ती जीवी धरावी, ती कशी येणार आहे? मग ईश्वर नियोजित काही व्यक्तींमधून, घटनेतून, परिस्थितीतून मला जर सुख आलं, सुख दुःखे समे कृत्वा, ठीक आहे. त्या परिस्थितीतून दुःख आलं, व्यक्तीने दुःख दिलं, घटनेने दुःख दिलं, ठीक आहे. सुखाने दुःखाने दोन्हीही वेळा जेव्हा मी जर समपातळीवर राहिले, तर मला उदासीन वृत्ती जीवी धरावी, हे माझं घडी बसली. घड्या बसवणं कशावर? वासनेचे संस्कार जे आपल्या मनावर, जन्म घ्यावा लागे वासने संगे, हे जे वासनेचे संस्कार आपल्या मनावर घट्ट झालेले जन्मोजन्मींचे, ते संस्कार बाजूला करून तिथं काय बसवायचं हे तर पाहिजे ना महत्वाचं. कारण ते बाजूला करण्याचं ठीक आहे, मग मन वेडपिसं होईल, कारण मनाचा स्वभाव रजोगुणी आहे, ते चंचल आहे. मग तिथे मला शास्त्र संस्कारांची घडी बसवणं आवश्यक असतं. आणि ही घडी म्हणजे या गती आहेत. त्या गती काय आहे? मग ही उदासीन वृत्ती किंवा जे जे मानिजे भूत, हे विचार मला वासनेचे संस्कार बाजूला करून ती घडी माझ्या मनावर बसवणं, म्हणजे शास्त्र संस्काराची घडी बसवायची. आणि मग इथे देहादी जगताचा, आता जेव्हा परमार्थातच हा शब्द आहे की देहादी जगत म्हणतो, तेव्हा देहादी, देहासकट, हा देह या जगतातच आहे. या देहादी जगताचा जेव्हा मला बाध जमेल, बाध म्हणतात, नष्ट म्हणत नाहीये. आपल्याला जे महाभय आहे ना की हे गेलं की मी जाणार, इथंच हा खरा मोठा भाग येतो. बाध करणं म्हणजे काय आहे? हे जाणारं येणार आहे, आगमापायी म्हटलेलं आहे, जाणारं येणार आहे. मग आता मला सांगा, व्यवहारात ज्या गोष्टी जाणाऱ्या येणाऱ्या असतात, बुडणाऱ्या बँकेत आपण पैसे ठेवतो का हो? साधी गोष्ट आहे, आमच्या गुरूंनी दिलेलं उदाहरण आहे की बुडणाऱ्या बँकेत आपण खास आपली अख्खी पुंजी घालतो का हो? शक्यच नाही आहे. मग तसंच आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या बँकेत जसं आपण हे ठेवत नाही, नाहीतर ते कसं तसं, हे जर जीवन मरणाच्या चक्रात आपण आपल्या स्वरूपाकडे लक्षच दिलं नाही, तर ते बुडणाऱ्या बँकेत वासनेच्या चक्रात सुरू आहे. मग ते जर तसं आपल्याला करायचं नसेल, तर सगळ्यात महत्त्वाचा विचार शेवट झाला याचा, नामावीण जन पशूच्या समान. अगदी आपल्याला असं आतमध्ये रुतलं पाहिजे हा शब्द, पशूच्या समान. ज्या क्षणी आपल्याला पशु म्हणजे काय, आता आपण म्हणायचं वेगळं सांगायची गरज नाही आहे आपल्याला, अन्न वस्त्र निवारा मैथून असं अक्षरशः म्हटलेलं आहे.
नामाविणं, मी याच्यात जास्त भागात पडत नाही, सगळ्यांना वयोनुसार सुद्धा इथे सगळं माहिती आहे. त्यामुळे नामाविणं जन पशुच्या समान एका जनार्दनी. सद्गुरूंना पाहिलेलं आहे, कारण हे विचार जिथून येतात त्यांची ही नाममुद्रा असते. त्यामुळे जे काही असेल ते सगळं सद्गुरूचरणी. त्यामुळे एका जनार्दनी जाण नाम जप. जाण याचा अर्थ ज्ञान आहे. तू ज्ञानाने ते नाम जाण असं आहे. जाण नाम याचा अर्थ मी नाम घेते, बरोबर झालंच आहे, रामकृष्ण हरी काय जे असेल ते श्रीराम जय राम, हो मी सकाळी 2 तास सकाळी उठल्या बरं का, आत्ता तुम्ही जे सांगितलं तसं काही नाही, मी सगळं करते. जाण याचा अर्थ आहे ज्ञानाने ते नाम जाण. आता ज्ञानाने जाणणं नाम म्हणजे काय, तर त्यामध्ये आलेला विचार हा आहे, ज्ञानाने जाणणं याचा अर्थ आहे की ज्या क्षणी मी नाम घेते, नाम आणि नामीचा जो अभेद आहे त्याला ज्ञानाने नाम जाणणं असं म्हणतात. की जे मी घेते तेच मी आहे, या अनुभवासाठी मी घेते आहे. याचा अजून एक पुढच्या दृष्टीने विचार सांगते की कधीतरी आपल्याला जेव्हा या विठ्ठलासमोर आपण बसू, कोणत्याही आपल्या उपास्य दैवतासमोर आपण बसू, तेव्हा कधीतरी हा विचार येणं आवश्यक आहे, अरे तू मी एक आहोत ना, मग आता काय गरज आहे, मी का नाम घेऊ, एक होत ना मग आपण दोघं. मग मी शांत राहते आणि शांत, तृप्त, समाधान, निर्भयता, आनंद इज इक्वल टू राम, इज इक्वल टू विठ्ठल, इज इक्वल टू दत्त. आणि ह्या सगळ्याचा हेच यालाच नामात, म्हणजे भक्तीत आलं की प्रेम आलं, विचार झाला की वेदांत आला, एवढाच फरक, काही वेगळं नाही, एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू. मग जर तू असा आहेस शांत, तृप्त, समाधान, आनंद, निर्भय, म्हणजे पण मी पण तसाच आहे हे लक्षात घ्या. जीवनाशी निगडीत करताना मी आत्मरूप राम आहे, म्हणजे माझ्या जीवनात हे जे रामाचे आत्ता जे आपण जो राम म्हटला किंवा जो विठ्ठल म्हटला तो असा आहे आणि तो मी आहे, हे मला अनुभवायचं आहे. आणि त्याला आपल्याला आज सकाळपासून जे अलकाताई म्हणाल्या, सीमाताईंनी जे सांगितलं, हे जे 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 त्यांनी जी सूत्र सांगितली, काही संगती दिली, ही सगळी सूत्र, ही संगती, हे विचार आपल्याला व्यापक नामापर्यंत पोचवणारे आहेत. आणि ते व्यापक नाम जेव्हा होईल तेव्हा आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद, केवळ आनंद, हेच तत्व आपण होऊन राहणार आहोत. येईल पण नाही, जाईल पण नाही, तेच तत्व मी आहे, बास. कारण याच्या पुढे शब्दसुद्धा संपतात, कारण शब्द थांबून जातात. शब्द याच्यानंतर शब्दात मांडणं सुद्धा शक्य नाही, ते म्हणजे अगुण. हा सगळा भाग या पद्धतीने एकनाथ महाराजांनी काही, आपण त्यातल्या काही प्रक्रिया पाहिल्या, म्हणजे असं आमचे सद्गुरूंनीच सांगितलेलं आहे. हा मोठा एक विचार देते आणि माझं आता चिंतन हे थांबवते की भरपूर मटेरियल आपल्याकडे आहे. म्हणजे काय, तत्वज्ञान भरपूर आहे, शास्त्र, संतांनी ग्रंथ लिहिलेले भरपूर तत्वज्ञान आहे. पण नुसतं तत्वज्ञान वाचून किंवा ग्रंथची पारायणं करून किंवा ते पूजा करून आपल्याला जमणार आहे का? हे जे आत्ता सगळं बोललं ते तर निश्चित नाही. त्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या ज्या संकल्पना, प्रक्रिया आहे, त्या प्रक्रिया जोपर्यंत आपल्या जीवनात आपण आणत नाही तोवर आपण तत्वज्ञान म्हणजे मटेरियल आणि मेथड म्हणजे प्रक्रिया. मग जीवनात आपल्याला आपण म्हणतो की नाही, की लहान मुलांना सांगतो की नाही 4 पावसाळे मी जास्त पाहिले, याचा अर्थ काय, मी अनुभव घेतलेत तुझ्यापेक्षा 4 म्हणून ऐकतो. मग तसंच इथे प्रक्रिया का करायची, तत्वज्ञानात मला जे जे विचार सांगितले ते मी आहे हे जर मला अनुभवायचं असेल तर त्या प्रक्रियामध्ये करणं मला आवश्यक आहे. असं तत्वज्ञान आणि प्रक्रिया, मटेरियल आणि मेथड, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र साधून जेव्हा आपण हा विठ्ठल किंवा ब्रह्म
अशा या दोन्ही संकल्पनाच म्हणायच्या. या संकल्पना आपल्या जीवनात संपूर्णतः रुजवून घेऊन त्याच्या सहज स्थितीकडे जातो ना, तेव्हा आपल्याला जीवनाचं सार्थक म्हणतात ना ते होतं. जीवन धन्य होतं. असं जे म्हणतो ना, आनंद, तृप्त, समाधानी, एवढाच भाग आहे. परमार्थ याच्यापेक्षा वेगळा काहीही नाही, कुठलाही नाही. आजच्या जगात जे म्हणून समाजात जे चालू आहे ना, की तुम्हाला यूट्यूब ऑन करा, तुम्हाला 15 मिनिटात अनुभव देतो, किंवा हे काय कॉस्ट्यूम घालून या, बघता आपण सगळे बघतो. मग अरूप तत्व कुठे गेलं? रूप, रंग हे जर काही नाही आहे तर मग आपण का त्याच्या मागे धावतो, हा विचार करणं फार गरजेचं आहे. जेव्हा म्हणून संतांनी विचार विचार आणि विचार एवढं सांगितलेलं आहे. कृतिशीलतेपेक्षा चिंतनशीलता वाढवावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा विचार सांगितलेला आहे तो विचार केवळ आणि केवळ शास्त्र, संत आणि आपले सद्गुरू ज्यांनी आपल्याला साधना सांगितली आहे, आपला पिंड बघून एवढ्याच बॉक्समध्ये करायचा, याच्या पलीकडे जायचं नाही. हा बुद्धिनिश्चय केला की आपल्याला जमलेलं आहे.